नमस्कार. चिकनचे भरपूर पदार्थ खाल्ले असतील. एकदा अशा पद्धतीने हे चिकन बनवून बघा. नक्कीच 2 घास जास्त जेवाल किंवा नक्कीच 2 चपात्या जास्त खाल. नेहमीच्या त्याच त्या चवीचं चिकन खाऊन जर कंटाळा आला असेल तर एकदा अशा पद्धतीने हे चिकन बनवून बघा. बनवायला सोपं आणि खायला तर अतिशय चविष्ट असं हे चिकन तयार होतं. खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही आणि नेहमी तुम्ही अशाच पद्धतीने हे चिकन बनवाल असं हे चिकन तयार होतं. तर आज आपण इथे चमचमीत आणि झणझणीत असं हे चिकन बनवणार आहोत. स्वच्छ साफ करून घेतलेलं 1 किलो चिकन आता मॅरिनेट करण्यासाठी आपण इथे चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. चवीनुसार मीठ, 2 छोटे चमचे आपण इथे दह्याचा वापर करणार आहोत. कांदे पोहे खातो त्या चमच्याने आपण इथे 2 चमचे दह्याचा वापर करणार आहोत. आपण इथे मिरची पावडर, जी तिखटवाली मिरची पावडर असते ती आपण 1 चमचा वापरणार आहोत. त्याच्यानंतर इथे आपण काश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर करणार आहोत. 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर. लक्षात ठेवा, 1 चमचा आपण इथे लाल तिखट मिरची पावडर आणि 1 चमचा आपण इथे काश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर केलेला आहे. 1 चमचा गरम मसाला. इथे तुम्ही कोणताही गरम मसाला वापरू शकता. इथे मी चिकन गरम मसाला वापरलेला आहे. कांदे पोहे खायच्या चमच्याने 1 चमचा आपण इथे तेलाचा वापर करणार आहोत. 1 चमचा आलं लसूण पेस्ट. तर इथे आपण कांदे पोहे खायच्या चमच्याने 1 चमचा आलं लसूण पेस्टचा वापर करणार आहोत. कमीत कमी इथे आपण हे चिकन अर्ध्या तासासाठी छान मॅरिनेट करून ठेवायचं, म्हणजे चिकनला छान अशी चव येते. लाल तिखट म्हणजे मिरची पावडर ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. आपण अर्ध्या लिंबाच्या रसाचा वापर करणार आहोत. लिंबू असेल तर वापरा, नसेल तर नाही वापर केला तरीसुद्धा चालेल, कारण आपण इथे दह्याचा सुद्धा वापर केलेला आहे. सर्व मसाले आपण आता व्यवस्थित असे चिकनला लावून घेणार आहोत. एकदा अशा पद्धतीने हे चिकन बनवून बघा. नक्कीच 2 घास जास्त जेवाल आणि नक्कीच आवडीने खाल असं हे चिकन होतं. तर इथे आता सर्व मसाले आपण चिकनला लावून झालेला आहे आणि आता आपण अर्ध्या तासासाठी हे चिकन आपण मॅरिनेट करून ठेवणार आहोत. कमीत कमी अर्ध्या तासासाठी हे चिकन छान मॅरिनेट करून घ्यायचं, म्हणजे छान अशी चव येते. सर्व मसाल्यांचा चिकनला छान असा स्वाद येतो. आता चिकन छान मॅरिनेट होईपर्यंत आपण कांदा छान परतवून घेणार आहोत. तर इथे आता चिकनला मसाले लावून झालेले आहेत. चिकन छान मॅरिनेट होईपर्यंत आपण कांदे छान परतवून घेणार आहोत. एका फ्रायपॅनमध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे. तर इथे आपण उभे पातळ चिरून घेतलेले 3 मोठे कांदे. तर इथे आपण 3 कांद्याचा वापर केलेला आहे. 3 पातळ उभे चिरून घेतलेले कांदे, कारण इथे आपण ह्या चिकनमध्ये खोबऱ्याचा बिलकुल वापर न करता हे चिकन बनवणार आहोत. तर इथे पाहू शकता कांदा छान आपला परतवून झालेला आहे. इथे आपण 2 पातळ उभे चिरून घेतलेले टोमॅटो. कांदा छान परतवून झाल्यानंतर आता टोमॅटो परतवून घेणार आहोत. तर कांदा आणि टोमॅटो एकजीव होईपर्यंत आपण परतवून घ्यायचं आहे. तर इथे आता कांदा आणि टोमॅटो छान परतवून झालेला आहे. तर इथे पाहू शकता टोमॅटो छान मऊसर असा शिजलेला आहे. कांदा छान मऊसर असा शिजल्यानंतर आपण इथे आता लसूण आणि आल्याचा वापर करणार आहोत. तर इथे आपण आता छोट्या मोठ्या अशा लसूण पाकळ्यांचा वापर करणार आहोत. तर इथे मी 10 ते 12 लसूण पाकळ्यांचा वापर केलेला आहे. 1 छोटा आल्याचा तुकडा. आलं आणि लसूण आपण आता कांदा आणि टोमॅटोमध्ये परतवून घेणार आहोत. कांदा आणि टोमॅटो एकजीव होईपर्यंत परतवून घ्यायचा, म्हणजे जो कच्चेपणा असतो तो नाहीसा होतो. तर इथे आता पावडर मसाल्यांचा वापर करणार आहोत. 1 चमचा गरम मसाला. आपण 1 चमचा चिकन गरम मसाला वापरलेला आहे. 1 चमचा तिखट मिरची पावडरचा वापर करणार आहोत. 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर करणार आहोत. काश्मीरी लाल मिरची पावडरमुळे रंग खूप छान येतो. तर इथे आपण 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर केलेला आहे आणि अर्धा चमचा आपण इथे धणा जिरा पावडरचा वापर करणार आहोत. तर इथे आता गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे. स्लो गॅसवर आपण पावडर मसाले छान कांदा आणि टोमॅटोमध्ये परतवून घेणार आहोत. अगदी स्लो गॅसवर आपण अगदी तेल सुटेपर्यंत आपण मसाले छान परतवून घेणार आहोत. तर इथे आता मसाले छान कांदा टोमॅटोमध्ये परतवून झालेले आहेत. साधारण तेल सुटलेलं आहे, म्हणजे आपला मसाला छान तयार होतो. तर इथे आता हा मसाला आपण पूर्णपणे थंड करून झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. हा मसाला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे. कांदा आणि टोमॅटो जेवढा परतवून घ्याल तेवढं चिकनची ग्रेव्ही छान चवीला तयार होते. तर इथे आता कांदा टोमॅटो छान थंड झालेला आहे आणि आता मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये आपण पाण्याचा वापर न करता हे बारीक करून घेणार आहोत. तर इथे आपण बिलकुल पाण्याचा वापर न करता मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये
कांदा, टोमॅटो आणि मसाले आपण बारीक करून घेणार आहोत. मिक्सर चालू बंद करून ग्रेव्ही छान आपण बारीक अशी वाटून घेणार आहोत. तर इथे आता मसाला छान तयार करून झालेला आहे. कांदा, टोमॅटो एकदाच बारीक झालेला नाही आहे, तर मी 2 वेळा मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे. तर इथे आता चिकन अर्धा तास झालेलं आहे, छान मॅरिनेट करून झालेलं आहे. तर इथे आता चिकन मॅरिनेट करून झाल्यानंतर ज्या फ्राय पॅनमध्ये आपण कांदा आणि टोमॅटो परतवून घेतलेला, त्याच फ्राय पॅनमध्ये आपण हे चिकन आहे ते फास्ट गॅसवर फ्राय करून घेणार आहोत. तर इथे आपण 1 चमचा बटरचा वापर करणार आहोत. इथे तुम्हाला जर बटर आवडत नसेल तर तुम्ही तेलाचा सुद्धा वापर करू शकता. 1 चमचा आपण इथे बटरचा वापर केलेला आहे आणि 1 चमचा आपण इथे तेलाचा वापर केलेला आहे. तर इथे आपण आता सर्व चिकन फ्राय पॅनमध्ये अशा पद्धतीने फ्राय करून घेणार आहोत. तर गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे आणि पटापट आपण हे चिकन उलटपलट करून घ्यायचं आहे. तर आपल्याला हे चिकन शिजवायचं नाही आहे, फक्त आपल्याला फास्ट गॅसवर आपल्याला हे चिकन छान परतवून घ्यायचं आहे. एकदा अशा पद्धतीने हे चिकन बनवून बघा, अतिशय चविष्ट असं हे चिकन तयार होतं. दोन्ही बाजूनी छान उलटपलट करून असं 2 ते 3 मिनटासाठी चिकन आपण फ्राय पॅनमध्ये अशा पद्धतीने परतवून घ्यायचं. नक्की एकदा अशा पद्धतीने हे चिकन बनवून बघा. तर इथे आपण एका कढईमध्ये 1 चमचा बटरचा वापर केलेला आहे. इथे तुम्हाला जर बटर आवडत नसेल तर तुम्ही फोडणीपुरतं तेलाचा वापर करू शकता. पण 1 चमचा बटर घेतलेला आहे आणि 1 चमचा आपण इथे तेलाचा वापर केलेला आहे. तेल आणि बटर छान गरम झाल्यानंतर 1 चमचा आपण इथे जिऱ्याचा वापर केलेला आहे आणि 2 तेजपत्त्याचा वापर केलेला आहे. तर इथे आता जिरे आणि तेजपत्ता छान आपण परतवून झालेला आहे आणि आपण जो मसाला तयार करून घेतलेला आहे कांदा आणि टोमॅटोचा, तो आपण गॅसची फ्लेम स्लो ठेवून परतवून घेणार आहोत. 3 मिनटासाठी हा मसाला छान परतवून घ्यायचा, म्हणजे जो कच्चेपणा असेल तर तो नाहीसा होतो. तर इथे आता मसाला छान परतवून झालेला आहे. साधारण तेल सुटलेलं आहे, पाहू शकता. 2 ते 3 मिनटं आपण हा मसाला छान परतवून झाल्यानंतर आपण जे चिकन फ्राय करून घेतलेलं आहे ते आपण आता ग्रेव्हीमध्ये छान मिक्स करून घेणार आहोत. तुम्हाला जर वेगळ्या चवीचं चिकन खायचं असेल तर नक्की एकदा अशा पद्धतीने हे चिकन बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. तर इथे आता आपण चिकन ज्या भांड्यामध्ये आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मसाला बारीक करून घेतलेला, त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पाण्याचा वापर करून मिक्सरचं भांडं आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत. तर इथे आपण चिकन शिजण्यापुरता पाण्याचा वापर करून घेणार आहोत. आता चिकन आपण मसाल्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत. तर इथे आता गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि मीडियम गॅसवर आपण चिकन छान शिजवून घेणार आहोत. तर इथे आता चिकन आपण छान मसाल्यामध्ये मिक्स करून झालेलं आहे. तर इथे लक्षात ठेवा, आपण मॅरिनेट करतानासुद्धा मिठाचा वापर केलेला आहे. तर इथे चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. चवीनुसार मिठाचा वापर केल्यानंतर अर्ध्या तासासाठी आपण आता चिकन छान शिजवून घेणार आहोत. तर इथे आता कढईवर आपण झाकण ठेवणार आहोत. झाकण ठेवून अर्ध्या तासासाठी हे चिकन आपण शिजवून घेणार आहोत. तर इथे आता कढईवर आपण झाकण ठेवून मीडियम गॅसवर आपण चिकन छान शिजवून घेणार आहोत. तर इथे आपण अर्ध्या तासामध्ये 1 ते 2 वेळा झाकण काढून चिकन 1 ते 2 वेळा आपण ढवळून घेतलेलं. तर इथे अर्धा तास झालेला आहे आणि चिकन छान आपलं हे शिजलं गेलं आहे. तर इथे पाहू शकता छान चमचमीत असं हे चिकन तयार झालेलं आहे. नक्की एकदा अशा पद्धतीने हे चिकन बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. तर इथे आपलं चमचमीत झणझणीत असं हे चिकन तयार झालेलं आहे. गॅस बंद करताना वरून आवडत असल्यास तुम्ही कसुरी मेथीचा वापर करू शकता. कसुरी मेथी आवडत नसेल तर तुम्ही वरून बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करू शकता. कसुरी मेथी आपण थोडीशी गरम करून हातावर अशा पद्धतीने चोळून चिकनमध्ये वापरायची, म्हणजे छान असा स्वाद येतो. कसुरी मेथी ही पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही कसुरी मेथीचा वापर करू शकता. नसेल आवडत तर बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा सुद्धा वापर करू शकता. कसुरी मेथीचा वापर केल्यानंतर अगदी 2 मिनिटभर आपण आता झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यायची आहे. तर इथे आता 2 मिनिट झालेले आहेत आणि इथे छान आपलं हे चिकन तयार झालेलं आहे. तर आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. नक्कीच एकदा अशा पद्धतीने हे चिकन बनवून बघा. अतिशय चविष्ट असं हे चिकन तयार होतं. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.